नमस्कार. फलटण नगर परिषदेची निवडणूक आता 2 डिसेंबर ऐवजी 20 डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. तब्बल 18 दिवस ही निवडणूक काही तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलली गेली. आज आपण आहोत फलटण नगर परिषद या ठिकाणी. 20 तारखेला निवडणुकी अनुषंगाने फलटण शहरातील मतदारांचे कौल आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर फलटण शहरात खरंच विकास झाला की विकास झाला हेही पाहणार आहोत. खऱ्या अर्थाने नगरपालिकेची निवडणूक ही जी होत आहे ती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर या दोघांच्या मध्ये ही निवडणूक होत आहे. रामराजेंचे सुपुत्र ॲडव्होकेट अनिकेत राजे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, तर माजी विरोधी पक्षनेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर हे भाजपकडून निवडणूक रिंगणात आहेत. आज फलटण शहरातील विविध भागामध्ये आपण जनतेचे मत जाणून घेणार आहोत. फलटणच्या शहराचा विकास की भकास हा जाणून घेणार आहोत. चला फलटण शहरातील विविध भागामध्ये आपण या ठिकाणी पाहूयात. मी आता 20 वर्ष झालं फलटण मध्ये. बर, काय फलटणचा विकास झाला नाही झाला काय वाटतं तुम्हाला? विकास नाही काय झाला, काहीच नाही झाला. नाही काय नाही काय नाही आता हे रस्ते आहेत, काही नाही. कचरा होता भरपूर, कचरा सुद्धा भरपूर आहे. लई कचरा. बर, अजून काय समस्या जाणवत आहेत? लई घाण म्हणजे फक्त रस्ते चांगले पाहिजेत, पाणी वेळेत पाहिजे आपल्याला. बरं, बरं. पाणी आम्हाला रस्ते आणि पाणी पाणी नाही मिळत वेळेत. पाणी वेळेत नाही मिळत, पाणी येत नाही वेळेत. बर, कोणत्या भागामध्ये? मी महात्मा फुले महात्मा फुले चौकात चौकात पाणी वेळ मिळत नाही. नाही, पाणी वेळ मिळत नाही. सकाळचं पाणी संध्याकाळी सोडणार, संध्याकाळचं पाणी सकाळी कमी प्रेशरनं पाणी येतंय. बर, बाकी एवढ्याच अडचणी आमच्या, बाकी नाही. रस्ते आणि पाणी आम्हाला रस्ते आणि पाहिजे. पाणी. फलटण विषय काय वाटतंय? तशी काय माहिती का, टफ फाईट आहे बरं का. राजे फॅमिलीमध्ये आणि दादांबरोबर. तरी आता शेवट जनता निर्णय घेईल की नगराध्यक्ष कोणाला करायचा किंवा सत्ता कोणाच्या हातात द्यायची. काय जनतेच्या मनात काय वाटतंय? ना आता जनतेच्या मनात आता अजून 20 दिवस आपल्याला वेळ आहे. 15 दिवस बरं. वेळ आहे. अजून ह्या 15 दिवसात काय घडामोडी घडतात त्याच्यावर अवलंबून आहे की जनता काय निर्णय घेणार आहे. फलटण कुणाच्या बरोबर आहे? विकासाबरोबर आहे की भाकासा बरोबर आहे? नाही, विकासाबरोबर फलटण राहणार आहे. कारण फलटणचा विकास तो माहिती बघितलेला आहे 25-50 वर्षात काय असेल ते. काय वाटतं फलटणचा विकास झालाय का? तसा पाहिजे असा झाला नाही. जसा पाहिजे जनतेला जसा पाहिजे तसा काय अजिबात झालेला नाही. बिलकुल झालं नाही. बिलकुल झाला असं म्हणता येणार नाही, पण झाला नाही. झाला नाही. काय सध्या कुठल्या समस्या फलटण तुम्हाला जाणवत आहेत? महत्वाची समस्या म्हणजे रस्ते. रस्ते म्हणजे इतके खराब आहेत फलटण मधले की आमच्या रिक्षात मध्ये जर एखादा पॅसेंजर बसला बाहेरगावचा, फलटण मधला नाही, तर तो म्हणणार अरे कसले रस्ते ते तुमचे. म्हणजे बाहेर गावचे लोक आल्यानंतर फलटणच्या रस्त्यांचं माप काढतात म्हणलं तर वावगं नाही. अवघड ठरणार नाही. अजून कोणती समस्या आहे? नाही, महत्वाची मेजर समस्या आहे रस्ते. आपल्या रस्त्याच्या पाण्याचं काय अडचण नाही आता. पाण्याची अडचण नाही. अजिबात अडचण नाही पाण्याची. जनतेच्या मनात कोण आहे? कोणते निंबाळकर आहेत? दोन्ही भावकीच आहे नाईक निंबाळकरांची, पण मनातला माणूस कोण वाटतोय? आता कसं आहे, शेवट जनतेचा निर्णय आहे बरं का. पण सर्व जनतेची जर भावना झाली एकत्र व्यवस्थित तर अनिकेत बाबांना नगराध्यक्ष करावं. मी पुन्हा एकदा रामराजेंच्याकडे सत्ता जायला असं वाटतं मला. कमीत कमी नगराध्यक्ष पद तर त्यांच्याकडे जावं. काय नाही, आम्हाला असं वाटतंय की अनिकेत राजेची यावे निवडून. काय वाटतंय शहराचं चित्र तुमच्या दृष्टिकोनातून? आमच्याकडून रामराजेच पाहिजे. विकास आता सगळ्यांच्या हातात, ते म्हणते विकास दोघे करतील, तसं काही नाही. जे येतील ते करणारच. पालिकेवर सत्ता कोणाची आली तरी फलटणचा विकास झाला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. सर डावे आहेत. आता कसं आहे माहिती का, ज्यांना 30-35 वर्ष सत्ता दिलेली आहे फलटणकर जनतेने, आता फलटणकर जनतेला स्वतःलाच बदल पाहिजे आता. कारण 30-35 वर्षात जसा विकास पाहिजे होता आपला तसं त्याप्रमाणे विकास झालेला नाही फलटणचा. व्यापारी म्हणून आता हे खाली दाखवत. आता हे जवळजवळ 25-30 वर्ष झालं जवळजवळ हे बाजारातली अडचण आहे. आणि हा जो खड्डा दिसतोय ना, हा खड्डा जवळजवळ 5-10 वर्ष झाला असाच खड्डा आहे. हा तिथं जवळजवळ तक्रारी दिल्या होत्या आम्ही, 4-5 वेळा तक्रारी दिल्या, नगरपालिकेत सुद्धा दिलेल्या होत्या. इथं नगरपालिकेने खड्डा खांदलेला होता. त्यावेळेस इथं खड्ड्यात जवळजवळ 2-3 लेडीज पडलेली, एक लहान मुलगा पडलेला. त्यावेळेस त्याला जखम बी झालेली होती मोठी. किती वर्ष झाली? तर
त्याला जवळजवळ 2-2.5 वर्ष झाली, पण अजूनही तो खड्डा मुजलेला नाही. आम्ही स्वतः टायल्या आणून, माणसं बी साक्षीला, आम्ही टायल्या आणून हे रस्ता भरलेला आहे स्वतः खर्चानं. इथले जे व्यापारी आहेत त्यांनी आम्ही टायल्या आणू, का तर येणाऱ्या जाणाऱ्या जनतेची गैरव्यवस्था होऊ नये किंवा त्यांना कुठलीही हानी होऊ नये. आणि पाऊस जर आला तर इथं डबकं साठतं, जवळजवळ कमरे एवढं पाणी, गुडघे एवढं पाणी साठतं, इथनं जाता येत नाही. आणि इथं हे सुपर मार्केट आहे. सुपर मार्केट परिसरात सर तुम्हाला सांगतो, इथं स्त्रियांसाठी, माता भगिनींसाठी तर शौचालय नाहीच. चौकशी करा तुम्ही, आज जाऊन बघा. मी सत्ता कोणाची आली तरी कामं झाली पाहिजे, ते महत्वाचं आहे. सत्ता कोणीही असू दे, पण कामं करणारा व्यक्ती आला पाहिजे, ती महत्वाचं आहे. एक फलटणकर म्हणून फलटण तुम्हाला कसं वाटतंय? रामाची नगरी आहे, छान आहे. व्यापारी म्हणून बघितलं तर व्यापाऱ्यांची सुरक्षितता बाळगली जात नाही. कोणत्याही व्यापाऱ्यावर कधीही दिवसा ढवळ्या हल्ला होतो. तो व्यापारी आपला व्यवसाय करण्यासाठी बरेचसे प्रयत्न करत असतो आणि त्या प्रयत्नातनं त्याला तो सगळ्या संकटाला सामोरं जाताना बऱ्याचशा शहरात अशा समस्या दिसून येतात की पार्किंगची सुविधा, शिवाय नगरपालिकेचा भरमसाठ वाढलेला कर, त्याच्यानंतर बाबा अस्वच्छता अशी जाणवून येते. म्हणजे फलटणकडे बघायला गेलं तर फलटण हे शहर एकदम इतकं प्रचंड मोठं आहे आणि त्याच्यामध्ये एवढं पॉप्युलेशन आता वाढायला लागलंय. फलटण शहराचा कायापालट हा कधीच व्हायला पाहिजे होता, पण इतक्या दिवस त्याच्याकडे कोणी बघितलं नाही. त्यामुळे फलटणच्या व्यापारी वर्गावर बरेचसे लोक, म्हणजे जी खेड्यातली लोक आहेत ती बारामतीला जाण्याचा प्रयत्न करतात. का तर तिथली बाजारपेठ सुधारित आहे, सुरक्षितता जाणवती, या सगळ्या गोष्टी तिथं आहेत म्हणून लोक फलटणचा जो खरीददार आहे हा बऱ्यापैकी बारामतीला जातोय. आता थोड्याशा प्रमाणात ह्या 2-3 वर्षामध्ये बदल घडलेला आहे, ते थांबण्याचा प्रयत्न केलाय. कारण माझ्याच व्यवसायावरनं मी बघतोय की फलटण हे कशा पद्धतीनं जे काही थोडंफार बदल झाले त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. पण पार्किंगची भरपूर मोठी व्यवस्था आहे. मी ह्या फलटणच्या नगरपालिकेला 3.5 लाख रुपये वर्षाला टॅक्स भरतो, पण माझ्या बिल्डिंगच्या जवळपास बघितलं तर सगळी अस्वच्छता दिसून येते. पावसाचं पाणी, हे परत रस्ते, परत त्याच्यामध्ये मेन जी आहे ती पार्किंगची सुविधा नाही कसलीच. नमस्कार. सध्या काय थंडीत व्यवसाय आहे का व्यवसाय थंडी आहे? थंडीत व्यवसाय. काय सध्या तुम्ही व्यवसाय करताय, काय शहरामध्ये तुम्हाला कोणत्या सुविधा पाहिजेत किंवा कोणत्या अडचणी जाणवतात तुम्हाला? इथं लघवीची सोय, बाथरूमची सोय नाही, कशाची सोय नाही. काय कुठं बाया माणसांनी जायचं बाथरूमला म्हणलं तरी सोय नाही, गाड्यांना नाही.